अनेक वेळा पॅरेंट्स मुलांना तापाचं औषध देण्याच्या वेळी काही चुका करतात. सगळ्यात पहिलं म्हणजेच बाळाने काही खाल्लंच नाहीये, मग तापाचं औषध कसं देणार? तर शरीरामध्ये ताप असताना आपलं शरीर काही केमिकल्स रिलीज करते आणि त्यामुळेच भूक लागत नाही. पण अशा वेळेला बाळाने काही खाल्लं नाहीये म्हणून त्याला औषध दिलं नाही असं करू नये. त्यामुळे ताप कमी होण्यापेक्षा अजूनच वाढत जाईल. त्यामुळे पहिले तापाचं औषध द्यावं, टेम्परेचर नॉर्मल करावं आणि त्यानंतर बाळ स्वतःहून खायला मागेल. दुसरी चूक म्हणजेच आता ह्याला क्लिनिकलाच घेऊन जायचंय त्यामुळे तापाचं औषधच देत नाही, म्हणजे डॉक्टरांना कळेल की ह्याला किती ताप आहे. तर तापामध्ये ऑलरेडी बाळ फार चिडचिड करत असतं, फार अस्वस्थ असतं. पण अशा वेळेलाच त्याचं टेम्परेचर तुम्ही डॉक्युमेंट करा, त्यानंतर त्याला तापाचं औषध द्या. यामुळे टेम्परेचर नॉर्मल झाल्यामुळे बाळ थोडं ऍक्टिव्ह होतं आणि डॉक्टरांना तपासून देखील देतं. लहान मुलांची औषधं ही वेगवेगळ्या स्ट्रेंथमध्ये येतात. कंटेंट जरी सेम असलं तरी त्यांची स्ट्रेंथ ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे डॉक्टरांनी रेकमेंड केलेल्या स्ट्रेंथपेक्षा जर का वेगळं औषध तुम्ही देत असाल तर एकतर त्या औषधाचा ओव्हरडोस होऊ शकतो किंवा ते औषध लागू पडणार नाही. जसं पॅरासिटामॉल हे अनेक कंपन्या बनवतात, जसे की उदाहरणार्थ डोलो, T98, क्रोसिन किंवा P120. यामध्ये 5 ml मध्ये 250 mg किंवा 1 ml मध्ये 100 mg, 5 ml मध्ये 120 mg अशा अनेक प्रकारच्या स्ट्रेंथ मिळतात. पण बाळाच्या वजनानुसार जी स्ट्रेंथ रेकमेंड केली आहे त्यानुसारच औषध द्यावं. चौथी चूक अशी की काही वेळा पॅरेंट्स मुलांना पॅरासिटामॉलची अर्धी गोळी किंवा चतकोर गोळी देतात, पण यामुळे प्रॉपर डोस डिलिव्हर होत नाही. 10 वर्षाच्या आतील बाळांना सिरप फॉर्ममध्ये औषध दिल्यामुळे डोस कॅल्क्युलेशन इझी होतं आणि योग्य प्रमाणात औषध दिलं जातं.